राज्यामध्ये इंधनाचे दर पुन्हा वाढले असून याचा मोठा फटका आता ठाणेकर वाहन चालकांना देखील बसताना पाहायला मिळतोय। अशीच परिस्थिती चालू राहिली तर आम्हाला बस व ट्रेनने प्रवास करावा लागेल, अशा प्रतिक्रिया यावेळी दुचाकीस्वारांनी दिलेल्या आहेत। याचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी शुभम कोळी यांनी। सध्या मी आहे ठाण्यामध्ये आणि ठाण्यामध्ये देखील आपण पाहिलं तर इंधनाचे दर जे आहेत ते 111 वरती जाऊन पोहोचलेले आहेत। यापूर्वी आपण पाहिलं तर 104 रुपये इंधनाचे दर होते, त्यानंतर 106, 108 आणि आता थेट हे दर जे आहेत 111 वरती जाऊन पोहोचलेले आहेत। आजच आपण विचार केला तर 2 रुपयांनी पेट्रोल व डिझेलचे दर जे आहेत ते वाढलेले आहेत। याचा मोठा फटका दुचाकीस्वारांना असेल, सर्वसामान्यांना असेल, मध्यम वर्गीयांना जो आहे तो बसताना पाहायला मिळतो। आपल्यासोबत काही दुचाकीस्वार ज्येष्ठ नागरिक आहेत। सर, काय सांगाल, 12 दिवसात सलग चौथ्यांदा इंधनाचे दर वाढले, किती फटका बसतो सर्वसामान्यांचा? सर्वसामान्य लोकांना आता अडचण व्हायला लागलेली आहे, कारण महागाईचा जो एक प्रकारचा लोड आहे तो सामान्य माणसांना त्रास नाही आहे, गरिबांना आस्ती जे त्रास आहे। पण एक लक्षात घ्या, जीवन जगायचं असेल तर सगळ्या गोष्टींची आवश्यकता हे आम्हाला माहिती आहे, पण जेणेकरून तुम्हाला समाजाला त्रास होणार नाही अशा प्रकारची वृत्ती आपली असावी अशी आमची सगळ्या नागरिकांची विनंती आहे। इंधनाचे दर परवडतात का तुम्हाला? परवडत असे नाहीच आहेत, पण शेवटी आपल्याला कामाला जावं, तिने आपलं करावंच लागणार, त्यानुसार आपलं चालू आहे। इंधनाचा दराचा चटका आता मध्यम वर्गीयांना जो आहे तो भासताना कुठेतरी ठाणे शहरामध्ये देखील पाहायला मिळतोय। शुभम कोळी, झी मीडिया, ठाणे।